वेलकम टू सखी. सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. झणझणीत असं गावरान चिकन बनवलं आहे. एसूर मसाला लावून आणि अतिशय साधी सिंपल अशी रेसिपी आहे, पण खायला ही भाजी खूप टेस्टी अशी लागते. गावरान असा रस्सा बनवला आहे. यामध्ये बाजरीची भाकरीसोबत खरंच खूप भारी आणि टेस्टी लागते, म्हणून या पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. या ठिकाणी मस्त असं चिकन 1 किलो गावरान चिकन धुवून स्वच्छ करून ठेवलं आहे. एका पातेल्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा छान कट करून घेतला आहे. 2 ते 3 तेजपत्ते टाकले आहेत आणि मस्त अशी ही भाजी जी आहे ना, ती मोठ्या पातेल्यामध्ये आपल्याला करून घ्यायची आहे. म्हणजे साधारणपणे 5 ते 6 व्यक्तीसाठी मी ही भाजी करत आहे. वरून थोडीशी हळद टाकली आहे आणि मस्त आता धुवून स्वच्छ केलेलं जे चिकन आहे ना, ते यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. जेवढं चिकन आपण छान स्वच्छ धुवून घेऊ, तेवढी चिकन रस्स्या भाजीला चव छान येते. भाजी खूप टेस्टी आणि खूप खमंग आणि मस्त अशी होते. चिकन टाकून घेतलं की 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. म्हणजे जे चिकन आहे ना, ते भांड्याला चिटकत नाही. अगदी सहजच ते आपल्याला हलवता येतं किंवा भांड्याला कुठलंही चिकन असो किंवा मटण असो, ते भांड्याला चिकटू नये म्हणून जेव्हा आपण पातेल्यामध्ये चिकन घालतो तेव्हा 1 मिनिटभर तरी झाकण ठेवायला विसरायचं नाही. 1 ते 1.5 मिनिटाची त्याला हलकीशी वाफ देऊन घेतली की ते भांड्याला चिटकत नाही आणि मग त्याला हलकंसं हलवून घ्यायचं. वरून थोडंसं आपल्याला गरज वाटली तर मीठ, हळद जे काही कमी असेल ते टाकायचं. थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आणि या ठिकाणी मी बडीशेप आणि खसखस जी आहे ना, त्याचा 2 चमचे कूट करून घेतला होता, तोही ॲड केला. अ, हा कूट घातल्यानंतर जे आपण अळणीचे मटण म्हणतो ना आपण मुलांना खाण्यासाठी जे काढतो ना, ते थोडंसं आणखीन जास्त टेस्टी होतं. म्हणून आपल्याला अ, ही स्टेप करायची आहे. त्यानंतर थोडंसं सुकं खोबरं किसून तेही ॲड केलं आहे. आत्तापर्यंत आपण यामध्ये कांदा टाकलेला आहे. त्यानंतर लसूण टाकलेला आहे. नंतर खसखस आणि बडीशेपचा कूट टाकलेला आहे आणि नंतर खोबरं टाकलेलं आहे. एवढेच पदार्थ टाकलेले आहेत. हळद, मीठ हे तर आपण कॉमनली टाकतोच. आता मस्तपैकी याला अंगचं पाणी सुटू द्यायचं आहे. अंगचं पाणी जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत त्यामध्ये एक्स्ट्राचं जे पाणी आहे किंवा वरचं जे पाणी आहे ते घालायचं नाही. जेव्हा हे पाणी पूर्णपणे आटून जाईल ना, तेव्हाच आपल्याला यामध्ये दुसरं पाणी घालायचं आहे आणि शक्यतो हे पाणी गरम असावं. शेजारच्या गॅसवरती मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि तेच पाणी मी या चिकनमध्ये ॲड केलं आहे. तर मस्त असा हा चिकन तयार झालेला आहे. चिकनचा रस्सा मस्त छान तयार झालेला आहे. पण तो शिजलेला नाही, तर आपल्याला ह्या चिकनला छान शिजून घ्यायचं आहे. आजचं जे चिकन आहे ना, ते गावरान चिकन आहे. गावरान चिकन शिजायला नाहीतरी थोडासा वेळच लागतो. चिकन शिजत आहे तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती आपण मसाला जो आहे ना, तो परतून घेणार आहोत. म्हणजे भाजी झटपट तयार होते. तर अगदी साध्या सिंपल ज्या भांड्यामध्ये मी पाणी गरम करून घेतलं होतं ना, त्याच भांड्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलं आहे. घरातला जो आपला रेग्युलर मसाला असतो ना, तो मसाला टाकला आहे. हळद टाकली आहे आणि कांदा, खोबरं आणि कांदा, खोबरं, लसूण याचं जे वाटण आहे ना, ते टाकलं आहे. या वाटणामध्ये जास्त असं काही नव्हतं टाकलं. फक्त खोबरं भाजून घेतलं होतं, कांदा भाजून घेतला होता. कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर एवढंच हे वाटण आहे. तेवढंच वाटण आपल्याला यामध्ये मिक्सरमध्ये फिरून घेतलं आहे आणि मस्त असं हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे. ही स्टेप आपण भाजी जी आहे ना, ती झटपट व्हावी, लवकर लवकर व्हावी म्हणून करत आहोत. चिकन आणलं तेव्हा खूप संध्याकाळ अशी झाली होती, म्हणून आपल्याला पटकन स्वयंपाक आवरून घ्यायचा होता. मुलांना संध्याकाळच्या वेळेला खूप लवकर भूक लागते आणि झोपही येते. तर या ठिकाणी आपलं चिकन शिजत आहे आणि दुसऱ्या ठिकाणी आपण मसाला जो आहे ना, तो परतून घेतला आहे. तर यामध्ये जे अळणी मला काढायचं होतं मुलांसाठी, ते मी काढून घेतलं आहे. आता शेजारच्या गॅसवरती आपण जो मसाला परतून घेतला होता ना, तो मसाला आपल्याला यामध्ये डायरेक्टली टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला भाजीमध्ये रस्सा जेवढा हवा आहे ना, तेवढाही लगेच करून घ्यायचा आहे. तर मस्त आता यामध्ये आपण मसाल्यामध्ये ही भाजी जी आहे ना, ती शिजवून घेतली आहे. आता आपल्याला एसूर मसाला टाकून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे. भाजी मंद मंद गतीने शिजली पाहिजे. टेस्ट खूप छान अशी येते. तर या ठिकाणी मी एकदाच एसूर मसाला बनवून ठेवलेला असतो. त्यापैकी 2 चमचे एसूर मसाला आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे. 2 चमचे, 1.5 चमचे तुम्हाला भाजी जेवढी घट्टसर हवी ना, त्याप्रमाणे तुम्ही मसाला यामध्ये ॲड करू शकता. हे हलकंसं असं गरम पाणी आहे. नॉर्मल गरम पाणी आहे. खूप जास्त गरमही नाही. मस्त मसाला खलून घ्यायचा आहे. मंद गॅसवरती भाजीला छान अशी उकळी यायला आपण ठेवलंच होतं. तर त्यामध्ये आपण हा एसूर मसाला ॲड करून घ्यायचा आहे. आपल्याला जेवढं रस्सा हवा आहे तेवढं गरम पाणी यामध्ये ॲड करायचं आहे.
भाजीची जी कन्सिस्टन्सी किंवा जो घट्टसरपणा आहे तो एकदा चेक करायचा आहे आणि मस्त भाजी मंद गॅसवरती उकळू द्यायची आहे. तर मला जेवढी भाजी हवी होती 6 व्यक्तीसाठी तेवढी भाजी मी करून घेतली आहे. सर्व मसाले वगैरे आता ॲड करून झाले आहेत. भाजीला आता मी छानपैकी 10 मिनिटं मस्त असं उकळून घेतलं आहे. आता तुम्ही पाहू शकता भाजीचं जे टेक्स्चर आहे ना ते थोडंसं बदललं आहे. भाजीला हलकासा ग्रीन कलर आलेला आहे. येसूर मसाल्यामुळे हा कलर येतो आणि तरी तुम्ही पाहू शकता खूप सारी तर्री ना यामध्ये लपलेली आहे. पण भाजी खायला खूप छान टेस्टी अशी होते. येसूर मसाल्यात बनवलेली कोणतीही भाजी, नॉनव्हेजची भाजी तर टेस्टी होतेच, पण नॉर्मली ही एखादी आपण आमटी वगैरे बनवली ना तर तीही खूप छान भारी मस्त होते. तर याप्रमाणे मी ही गावरान चिकनची रस्सा भाजी केली होती. व्हिडिओ शूट करण्याचा असा काही माझा उद्देश नव्हता, पण खूप दिवस झाले मी यूट्यूबवरती व्हिडिओ टाकलाच नव्हता. माझा कॅमेरा जो आहे ना तो फुटला आहे. मला शूट करताच येत नाही. पण हे अगोदर शूट केलेलं होतं म्हणून टाकलं. सध्या ना माझ्याकडे ट्रायपॉड राहिलेला नाही, ज्याला मी मोबाईल व्यवस्थित अडकू शकेल असा. त्यामुळे मला सध्या व्हिडिओ शूट करताच येत नाहीये. मी काहीतरी असा पर्याय शोधून काढणार आहे आणि मग रेग्युलर व्हिडिओ जे आहेत ना ते पोस्ट करत जाणार आहे. आजची रेसिपी तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद. जसा माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तसे रेग्युलर व्हिडिओ येणं चालू होणार आहे. चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप